युनियन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पेठ तालुका वाळवा या ठिकाणी आपण आहोत. आपल्यासोबत आता एका हॉटेलमध्ये काही ग्रामस्थ स्थानिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया हे जे आता लोकसभेचं वारं वाहत आहे त्याकडे ते कशा पद्धतीने बघत आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. मामा नमस्ते. आता जे इलेक्शन सुरू आहे आपण आता बघतायत, तर काय वाटतं आपल्याला आता हे लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे इकडे पण? काय आता पहिल्यागत माणसं वागत नाहीत. पहिली वचनानं माणसं वागत होती. माणसात तासाला बदल होतो. तसं काय कोणाचं वारं कसं कोणाचं कसं आम्हाला कसं सांगता येणार. आपण आता इतके वर्ष झालं, आता आपलं वय 80च्या दरम्यान असेल. आपण कित्येक राजकारण कित्येक निवडणुका बघितल्या, पण त्यावेळेच्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका काय फरक आहे? लय फरक आहे. काय फरक आहे? आज जुनी माणसं वचनानं वागत होती, बोलत होती. आता लोकांच्यात बदल झाला, याचं कारण काय? आता त्याचं कारण आम्हाला काय समजणार. आपण आता इतक्या आता पेठ नाक्यामधनं आता कित्येक लोक येतील, सभा करतील, भाषणं करतील, पण आता वैयक्तिक आपण स्थानिक नागरिक पण आपण कसं बघता याकडे? आवा आता सगळं पैशाचं राजकारण. मंत्री ती फुटत्यात. आज भाजपकडं आहेत, उद्या शिवसेनेकडं, परवा दिवशी काँग्रेसकडं, पुन्हा दुसऱ्या दिवशी शरद पवाराकडं. असलं मंत्री ते बदलायला लागलेत आणि आम्ही सामान्य लोक म्हणजे काहीच नाही. आपण आता या स्थानिक प्रशासनाच्या जे कामं आहेत त्या समाधानी आहेत का? कामं आहेत की. तुम्ही समाधानी आहात का? समाधानी काय, आपली ही वड्यात झाल्यात, ही झाल्यात काय. आपल्याला जर आता येणारे खासदार असतील किंवा नवीन खासदार कोण असतील किंवा आता जुने खासदार होऊन गेले त्यांची जी कामं, विकास कामं आहेत, त्या कामं आपण समाधानी आहात का? मान्याने इकडं काय काम आमच्याकडं केलेलं नाही. नाही. आमचं महापौर येऊन गेलं तरी बघितलेलं नाही त्यांनी. नाही. हां, मग आता काय सांगायचं त्याला? जर एखादं तुम्हाला सूचना करायला मिळेल तर काय कराल? ते काय ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे. आता आपल्याला काय वाटतंय की आता इतकी चौरंगी पचरंगी निवडणूक सुरू झाली आता तुमच्या हातकल्ली मतदारसंघातली, हा. आपल्या मनातला कोण वाटतो तसं खासदार व्हावा? तसं कोणच सांगणार नाही. आपण आता शेतकरी वर्गात आहात, आपल्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतात तशा लोकसभेत जर का सांगायचे म्हटले तर? काय आहे बघा, धान्याला दर मिळाला पाहिजे, ऊसाला दर मिळाला पाहिजे. इकडं रोजगाराचं सुद्धा पैसे रानात निघत नाहीत. इरिगेशन बरोबर चालत नाही. आता आमच्या गावाला तर खुडवी राखणार होती, ती इरिगेशनवर पाक लोकांनी खुडवी काढून टाकली. कशाला राखतात? घातल्याला खर्च निघत नाही, तोट्यातच. मामाने तशी चांगली पद्धतीने सांगितले की त्यांना शासनानं शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. अजून काही लोक आहेत, जाणकार लोक आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया. मामा आपल्याला काय वाटतं, आपण कसं बघताय लोकसभेच्या इलेक्शनला? लोकसभा निवडणूक म्हणजे येणारी आपल्या लोकशाहीतले एक सण उत्सव म्हणून लोकशाहीच्या निवडणुकीकडे बघितलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं प्रत्येक व्यक्तीला एक मत देण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार सगळ्या मतदारांनी पूर्ण केला पाहिजे, तरच आपली लोकशाही बळकट होणार आहे. बरोबर आहे. पण आता जे आता बदलतं राजकारण सुरू आहे, याकडं युवा पिढी असू दे किंवा तुमच्यासारख्या स्थानिक लोकांनी कशा पद्धतीने बघितलं पाहिजे? आज युवा पिढी राजकारणात तशी भरपूर सक्रिय होत आहे. मतदानासाठी युवा पिढी जागरूक होत आहे. जुन्या माणसांच्यापेक्षा युवा पिढी मतदानात भरपूर सक्रिय आहे आता सध्या. आपण आता जागरूक मतदार आहात. आता जे हातकर्णी मतदारसंघात जे आता उमेदवार आहेत त्यातला प्रबळ दावेदार कोण वाटतो आपल्याला? प्रबळ दावेदार हातकर्णी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होईल. सत्यजित पाटील, धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यात लढत होईल. कोण वाटते तुल्यबळ असे कोण आहे? अजून शेवटच्या टप्प्यापर्यंत तसं काही सांगता येणार नाही बाबा, कोण नक्की कोणावर मात करेल. आपल्याला काय अपेक्षित आहे बाबा, इथल्या खासदारानं काय कामं केली पाहिजे किंवा जनतेशी कशी ना जुळवून घेतली पाहिजे? स्थानिक जे प्रश्न असतात, जेव्हा पाण्याचे प्रश्न असतात किंवा रस्ता असतो किंवा स्वच्छतेचे प्रश्न असतात, या ग्रामस्तरावरील लोकांच्याबरोबर संपर्क साधून गावाची मागणी काय आहे त्याप्रमाणे पुरवठा करून गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे. मामा आपण कसं बघताय या इलेक्शन? आम्ही बघतो फक्त देश कसा सांभाळता येईल आणि देशाच्या दृष्टिकोनातून आम्ही मतदान करणार. आपल्याला काय वाटतंय कुणाच्या हातात देश सुरक्षित राहील? मोदीच्या हातात, मोदीच्या हातात. आपण आता मोदींचे इतके मोठे ध्येय धोरणं किंवा इतके मोठे त्यांच्या वल्गन असतात, त्यात समाधानी आहात का आपण? हाय म्हणजे आता फोडाफोडीचे राजकारण, फोडाफोडीचं राजकारण नाही. राज्याच्या फोडाफोडीचे काय जे सगळीकडेच चाललं आहे.
सुलतापुटनं फुटते ती. राज्य महाराष्ट्रात जास्त दिसून येते फोडाफोडी राजकारण, होय. तर राज्यात जास्त दिसून येत नाही. महाराष्ट्राला काय गरज पडते फोडाफोडीच्या राजकारणाची? तीच बेकार वाटते ना. तेच आता भाजपच केंद्रबिंदू ठरलाय ठरलाय. फोडाफोडीचं राजकारण करते. मग एक हाती सत्ता येईल असे जरी त्याचे कॉन्फिडन्स असेल तर फोडाफोडीचं राजकारण का करावं त्यांनी? तिची आता तिने चुकी केली, आता त्यांना आपण काय बोलणार. मग आपण स्थानिक नागरिक चुकी तिने केलेली आहे ना. आपल्याला चुकी मान्य आहे काही म्हणजे भाजप त्यांची चुकी मान्य आहे. समर्थक आपण जाणवत आहे. हा, जाणवत आहे, होय. त्यांनी जर या फोडाफोडीचं राजकारण पक्ष कित्येक वर्षाचे पक्ष शिवसेना पक्ष असू दे राष्ट्रवादी असू दे, असं लोकांचं मत आहे की त्यांनी ते पक्ष फोडून आपला पक्ष वाढवला. हा. जे जातीवंत भाजप विचारी लोक आहेत त्यांच्या कुठं अन्याय होतोय त्याचा? भाजप जे त्यांच्यावर अन्याय कसा होतोय माहिती आहे का? तिने एक तर ते उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीतनं निघाय नाही पाहिजे होतं, हे माझं मत. युती तोडायला नाही पाहिजे. हां, युती जरी तोडली तरी पण जे आता शिवसेनेनं काही लोक आली, राष्ट्रवादीतनं काय आली, आली, काँग्रेसमधनं काय आली, होय. भाजपमध्ये आज जास्त आली. मग ते भाजपच्या जातीवंत लोक जे आहेत पूर्वीची जुने भाजप विचार त्यांच्या कुठं अन्याय होतोय त्याचा? जुनी भाजप त्यांच्या अन्याय होते. ते कितपत योग्य आहे? ते आता कितपत असं तसं कसं सांगायचं. आपण काही आणि लोकांनी जाणून घेऊया. आपण कसं बघता याकडे इलेक्शनकडे? इलेक्शनकडं काय बघण्याचा मजा नाही. आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, त्यामुळं आम्हाला काय मूड नाही. आता मराठा आरक्षण हा सुद्धा इलेक्शनचा कळीचा मुद्दा आहे. मग आता मराठा मजा नाही हो. आरक्षण ती माणसं म्हणून दुखवलीत ना, आरक्षण पाहिजे. आरक्षण मिळवासाठी सगळे राजकारणी एकत्र का होत नाहीत? आता असं ते ज्यावेळेला आता वरच्या लेवलला काय होते आपल्याला काय कळायचं, तर खालच्या ही खालची लोक ही होतील ना, कामधंदा नाहीत, आरक्षण नाही. तरुण वर्ग म्हणून आपण काय शासनाला काय सांगावं वाटतं आपल्याला? काय ना, कोणी पण येऊ दे, खरं कामधंदा पाहिजेत, इथं नोकऱ्या पाहिजेत, परत मराठा आरक्षण महत्त्वाचं पाहिजे. आपल्याला अपेक्षित वाटतं की मराठा आरक्षण मिळू शकते? काय आता वरच्या लेवलला होईल ती. कारण इतके आमदार खासदार बहुजन समाज मराठा समाजाचे आहेत, मग तरी पण आरक्षण टिकू शकत नाही. यासाठी कुठेतरी राजकीय लोक कमी पडतात का? नाही, आता आहे की 9 तारखेला काहीतरी 900 एकरमध्ये घ्यायचं आहे, तेव्हा ते बघू ना, काय तर जरांगी पाटील ठरवतील. लोकांचा अजून मराठा आरक्षणाचा विषय सुद्धा कळीचा मुद्दा आहे. आपण आता वयोवृद्ध एक मामा आहे त्यांच्याकडून जाणून घ्या. मामा, आता इलेक्शनचं वारं व्हायला लागले, कसं बघताय आपण याकडे? इलेक्शनचं वारं आहे, बरोबर आहे, पण मिक्सिंग आहे सगळं, त्यामुळं काय सांगू शकत नाही. तरी पण आपल्याला काय वाटतंय आता जे वारं व्हायला लागले? ही फुटाफुटीचं असल्यामुळं काही सांगता येत नाही. सांगतायत असं कधी याच्या अगोदर इलेक्शन झालती का? आपण किती तर झाली ती, चांगली झाली ती. फुटाफुटीच्या राजकारणानं तुम्ही कधी सामोरं गेलाय का? ती मोठी त्यावेळेला कमी पक्ष होते, आता पक्ष जास्त असल्यामुळं एकमेकाला फुटी असल्यामुळं काय सांगता येत नाही. खासदार कसा पाहिजे आपल्याला? तुम्हाला खासदार कसा पाहिजे तुमचा? खासदार आपल्याला इथं काम करणारा पाहिजे व्यवस्थित, आणि बाकीची सगळी कामं करणारी पाहिजे. याच्या अगोदरचे खासदार होते त्याबद्दल आपण समाधानी आहात का? आता समाधान होतो की, आम्ही नाही म्हणत नव्हतो, नाही जर कामं होत नव्हती, काय काय येऊन जायचीत नुसती आणि परत जायचीत, कामं काय करत नव्हती. मग आता निवडणुका काही थोड्या दिवसावर आल्यात, आता प्रचार होत जातील, भाषणांमधून आश्वासनं दिली जातील, पण स्थानिक नागरिक म्हणून आपण या गोष्टीकडे कसं बघताय? बाबा आश्वासनावर पूर्त होणार आहे का लोकांनी कामं करून माणसाची मनं जिंकली पाहिजेत? लोकांची कामं करून माणसाची मनं जिंकली तर ते हे होणार. बरोबर. अजून लोकांची मतं आपण जाणून घेऊया. कसं बघताय आपण या इलेक्शनकडे? इलेक्शन फार अगदी श्रद्धापूर्वक बघतोय. या इलेक्शनात तरुण लोकांनी भरपूर काम मिळाले याची आशा धरून शेतकऱ्यांनी देखील कामधंदा नोकरी मुलांसाठी शेतकऱ्यांच्या भरपूर प्रमाणात मिळावी हीच अपेक्षा आहे आमची. आपण आता मुलांसाठी नोकऱ्या असू देत किंवा शिक्षण असू दे, या गोष्टींचा एक बहुमूल्य गरज आहे लोकांना, पण ते तयार करत असतात, ते होत असताना स्थानिक राजकारणी त्या गोष्टीकडे लक्ष देतात का? इथं वरच्या गोष्टीवर जे राजकारणात बदलाबदल होत असत्या त्याकडे जास्त लक्ष असतं राजकारणात. स्थानिक लोकांच्या इथं अडचणी भरपूर आहेत. इथले सगळे पुढारी एकमेकाच्या सानिध्यात चांगले असतात, परंतु जे आत्ता गरजेचं आहे, राजकारण बघून माणूस बघितला जातो आणि राजकारण लोक एकमेका आपला माणूस आहे हा दुसऱ्याचा आहे ह्याचंही राजकारण करणं त्यांनी सोडून द्यावं. कुठल्याही परिस्थितीत दुधाबा करू नये माणसांच्या विषयी. आपल्या मनातला खासदार कोण आहे या भागातला? खासदार सगळेच चांगले आहेत, परंतु जे आता आहेत ते कोण व्हावं सध्या? तिघातला कोण 3% खासदार होऊ शकत नाही एकत्र? नाही होऊ शकत. खासदार हा भाजपचाच होणार, कारण का खासदाराची अटीतटीचा सामना आहे, सगळे तुल्यबळ आहेत, प्रत्येकाने प्रत्येकाची बाजू
फार मौल्यवान सांभाळलेले. आपण आता भाजपचं खासदार नाम आता म्हणजे दरसे मानेकडे आपला कल आहे, पण काही लोक गावात असं बोललं जाते की ते गावातच आलेलं नाही. अहो काही पक्षासाठी ते पक्षाचे कार्यकर्ते काम करतच असतात खाली, परंतु बाकीचे जे उमेदवार आहेत ना त्यांचेही काम करतात, परंतु माणूस खासदार लेवलचा माणूस हा वरच्याच पक्षात वरच बघू शकतो, खाली येऊ शकत नाही. बाकीचे त्यांचे पंचायत समिती सरपंच बाकीचे इतर वगैरे बघतातच ना. खासदाराला हे वर गेल्यानंतरच तिथं लक्ष देतं आपला. त्यांनी सुद्धा विकास कामे केले, त्यांनी गावोगावी डिजिटल बोर्ड लावून त्यांनी केलेली विकास कामाची लोकांची नजर आणून दिले, तरी पण विरोधक असे का त्यांच्यावर आरोप करतात की त्यांनी गावात कुठं तोंडच दाखवलं नाही. विरोधक हा कसा असतो, दोन्ही बाजूनं बोलतो, काय कधी एका बाजूनं बोलत नाही. काम केलेला माणूस हा फक्त ओळखला जातो, ते कामानंच ओळखला जातो तो. बरोबर, म्हणजे यांचे मत आहे की भाजपचे जे सत्तेचे जे आता पूर्वी जे खासदार आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं कामं करून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्यात जाऊन त्यांनी विकास कामाला सुद्धा दुजोरा दिलेला आहे. आपल्यासोबत आता अजून लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. मामा, आता इलेक्शनचं वाहू लागलेलं आहे, निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपच्या फायरी झाडायला लागलेल्या आहेत, आपण कसं बघताय इकडे? काय इलेक्शन म्हटल्यावर चालणारच आज. आपण कसं बघताय इकडे स्थानिक नागरिक म्हणून? आता आपण स्थानिक नागरिक आहात, आपल्या मनातला खासदार कोण आहे? आपल्या मनात सत्यजित पाटील आबा. आबा का? तेच का? पहिल्यांदा उभारल्यात, प्रत्येकाला संधी पाहिजे. संदीप बाबू, आत्ताचे जे जुने 2 खासदार होऊन गेले ती 2-2 वेळा झाली. तर त्यांच्याकडून आपण समाधानी होता का नव्हता? होतो की आता प्रत्येकाला संधी पाहिजे. संदीप बाई, आता सत्यदाबा सरडकर तरुण चेहरा आहे, मोठा चेहरा आहे, तर त्यांच्याकडून आपल्या कामाच्या काय अपेक्षा आहेत? कुठल्या कामावर जास्त आपला भर आहे? आता तिळगंगा ओढ्यामध्ये पाणी सोडायचं थोडा बारमाही वाहण्यासाठी. पाण्याचा प्रश्नही लोकांनी काढलेला आहे की त्यामुळं त्यांना असं वाटतं की पाण्याचा जो प्रश्न आहे, तर नवीन जे खासदार होणार, नवीन चेहरा आहे सत्यजाबा सरडकर, इकडे त्यांचा बरं आहे की त्यांनी सांगतात की ते जर सत्तेवर आले तर त्यांनी तिळगंगा जो पेटनाक्याचा ओढा आहे त्या ओढ्याला पाणी सोडावं. अजून काही लोक आहेत त्यांच्याकडे जाणून घ्या. आता इलेक्शनचं जे वारं वाहू लागलेलं आहे, आपल्याला काय वाटतं की कशा पद्धतीने राजकारण व्हावं, इलेक्शन व्हावं? राजकारण हे सर्वसामान्य लोकांच्या, ग्रामीण भागातल्या लोकांसाठी हो. हे केंद्र खासदार असतात ते केंद्रातले असतात, ग्रामीणमध्ये त्यांचा एवढा सहभाग जरूर जर म्हणले असतील 5 वर्षांनी निवडून गेल्या तो मागं येत नाही. तो हाय लेवलचे त्यांची जी बाकीची कार्य, पंचायत समिती, आमदार म्हणा, जिल्हा परिषद सदस्य म्हणा, ह्या ग्रामीण भागावर त्यांनी सोपवलं असते. ते मग त्यांना निधी कोण देणार? राज्य शासन किंवा केंद्र शासन देणार. मग ते ग्रामीण भागातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या लिडरशिप त्यांच्याकडे आहे, त्यांनी या ग्रामीण भागाकडं. तसं होत नाही या ग्रामीण भागात. का तसं का होत नाही? तसं का होत नाही म्हणजे कसं आहे, त्याच्यात पण कुरगोड्या का गुंडी, ह्यो ह्याचा तेव त्याचा, असं नाही चालणार. सत्ता ही सगळ्यांसाठी असते. आम्ही मतदान केल्यामुळं ते निवडून गेलेले असतात, तिने तुमच्यावर सोपवले असते. तर तुम्ही गावातल्या गावात गाव तिथं ही करत असाल तर ते जमणार नाही. इथं पुढं असं चालणार. कोणी खासदार येऊ दे किंवा काय येऊ दे, तिने कसं आहे ग्रामीण भागातलं काय, आता ग्रामीण भागात आमच्या काय अडचण काय महत्त्वाची की बारमाही ओढ्याला पाणी पाहिजे. वाकरूड योजनेत येणार, भरपूर पाणी शिल्लक आहे तिथं. ती याच्या राजकारणासारखं घेतात, मी आणलं. अरे आणलं कुणी? सरकार पैसा कुणी दिला ह्याचा तिने विचार केला पाहिजे होता. आता कोकणी मतदारसंघात कित्येक वर्षानंतर इतके बहुरंगी लढत व्हायला लागलेली आहे, तर आपण कसं बघताय आपल्या मनातला खासदार कोण आहे? आमच्या मनातला खासदार ज्याच्या हाती ससा तो पारधी, ज्याच्या हातात सत्ता आहे तीच काम करणार. विरोधी पक्षाने किती पण दंगा करू दे, खासदार हा भाजपचाच येणार, धैर्यशील मानेच येणार आमचा निवडून. आपण दरसी माने म्हणताय, पण काही विरोधकांनी अशा आवाज उठवला की दरसी माने गावात दिसतच नाहीत किंवा गावात कुठे भेटी होत नाहीत, कारण विकास कामं जास्त दिली जात नाहीत त्यांच्याकडून, असं विरोधकांनी आवाज उठवला आहे. आता ह्याच्या अगोदरचा राजू शेट्टी होता, बसलो आहे आपण हॉलमध्ये, राजू शेट्टीनेच हॉल बांधला आहे, उद्घाटनाला नाही ती. ही जे काय आहे ही पडझड झाली आहे ह्याच्या इनलिगली बांधलं. वड्याच्या पात्रात कोण बांधतं का? ही मग स्थानिक लोकांनी ते बांधायला परवानगी का दिली? आता दिलेलीच नाही. तर आता खासदार ठराव लागेल ना बांधायचा म्हणून? नाही तसला काही नाही. आपण आता लोकसभेत दरसी मानेंना सपोर्ट करताय असं दिसत आहे, पण त्यांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी गावोगावी डिजिटल बोर्ड लावून त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत जे विकास काम केले ते पोहोचवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. तरी सुद्धा विरोधक मग त्यांच्या विरोधात का बोलतात? शेवटी विरोध असल्याशिवाय ही चालत नाही ना. विरोध हा पाहिजे, सगळं एक मार्गी सत्ता नसावी, विरोधच पाहिजे. त्रुटी दाखवल्या पाहिजे, त्रुटी दाखवल्या ती सोल्युशन काढतात ना त्याच्यावर. त्यांनी चांगल्या पद्धतीने माहिती देऊन पेटेचे नेमके कलीचे मुद्दे कुठले आहेत आणि पेटेला कुठल्या
कुठल्या गोष्टीचं गरज आहे आणि पाण्यावर बऱ्यापैकी इथलं वस्तू सर्वसामान्य लोकांच्या ज्या नाळ आहे आणि सर्वसामान्य लोकांचा जो कळीचा मुद्दा आहे तो पाणी आहे. तेलगंगा ओढ्याला पाणी बारमाही राहावं एवढाच त्यांचा प्रश्न आहे. एव्ही9 मराठीसाठी शीतल कुमार शेटे, पेठ.